नमस्कार, मी स्वराली. माझ्या स्वराली किचन्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी संपूर्ण फिश थाळी दाखवणार आहे. फिश करीमध्ये मी लेडी फिश असते त्याची करी दाखवणार आहे आणि सुरमई फ्राय याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 5 लेडी फिश घेतलेत आणि ते डोकं दिसते ते सुरमईचं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद, अद्रक नव्हतं म्हणून मी लसूणची पेस्ट टाकले. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून घेतलं आहे. मॅरिनेटसाठी ठेवून देऊया 15-20 मिनटासाठी. त्याच्यानंतर मी एक कांदा, ओलं खोबरं, धणे, सुकी मिरची, हळद, लाल मिरची पावडर हे सगळं घालून थोडंसं पाणी ओतून घेतलं आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आपली पेस्ट तयार आहे इथे. त्याच्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल ओतून त्याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर मसाला थोडा फ्राय केल्यानंतर तुम्हाला जेवढं ग्रेव्हीसाठी पाणी पाहिजे तेवढं टाकायचं. मी 1 ग्लास पाणी टाकलं आहे. थोडीशी चिंच, फिश अगोदर टाकायचे नाही, ग्रेव्हीला चांगली उकळ येऊन द्यायची. त्याच्यानंतर मॅरिनेट केलेले फिश टाकायचे. फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, थोडाच वेळ लागतो. त्याच्यामुळे 2 मिनटामध्ये आपली करी तयार होऊन जाते. इथे फिश करी तयार आहे आपली. इथे मी अर्धा किलो सुरमई घेतली. त्याच्यामध्ये एक लेडी फिश आहे. वरती लिंबू पिळून घेतलं. चवीनुसार मीठ, हळद आणि लसूणची पेस्ट टाकले. हे सगळं व्यवस्थित असं फिशला लावून घ्यायचं आणि अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा मालवणी मसाला घेतला आहे आणि अर्धा चमचा घरातला मसाला घेतला आहे. पाव चमचा हळदी पावडर, 2 चमचे धना पावडर, थोडंसं पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. अशा प्रकारे नंतर आपण जे मॅरिनेटला फिश ठेवलं होतं त्यांना लावून घ्यायची व्यवस्थित अशी. पेस्ट लावल्यानंतर आपण मॅरिनेटसाठी 5-10 मिनटं ठेवणार आहोत फिश. त्याच्यानंतर तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा. त्याच्यावरती मी 2 चमचे तेल टाकले आणि आपण सुरमई फ्राय करून घेणार आहोत. इथे मी शॅलो फ्राय करते फिश, जास्त मी तेलामध्ये फ्राय करत नाही. गरज लागल्यास वरून एक तेलाचा चम्मच सोडते आणि त्याच्यामध्येच फ्राय करून घेते सगळी मच्छी. आलटून पालटून चारही बाजून मी व्यवस्थित अशी खरपूस अशी भाजून घेतली सुरमई. अशा प्रकारे आपली सुरमई फिश फ्राय तयार आहे. अशा प्रकारे सगळ्या सुरमई मी फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे आपली संपूर्ण फिश थाळी तयार आहे. तुम्ही ह्याच्यासोबत सोलकढी, थंडगार आणि भात आणि भाकरी आणि त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू वरून पिळण्यासाठी. तर माझी आजची संपूर्ण कोकणी फिश थाळी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. अशाच प्रकारच्या माझ्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला लगेचच